प्रिया सोफ्यावरून उठून उभी राहून मोठ्या आवाजात तिच्या दोन्ही भावांना म्हणाली, आजपासून या घरात माझा काहीच अधिकार नाही, हेच म्हणायचं आहे ना तुम्हा दोघांना? तिचा आवाज ऐकून घरात शांतता पसरली. तिच्यासमोर तिचे दोन्ही भाऊ विशाल आणि अमोल मान खाली घालून उभे होते आणि तिच्या दोन्ही भावजया निवांत खुर्चीवर बसून तमाशा बघत होत्या. अजून तिच्या वडिलांना जाऊन 13 दिवस पण झाले नव्हते आणि घरात इस्टेटीच्या वादावरून चर्चा सुरू झाली होती. प्रियाच्या डोळ्यात पाणी होतं, पण आवाजात जरा पण कमजोरी नव्हती. तिला चांगलं समजलं होतं की ज्या घरात लहानाची मोठी झाली, आज त्याच घरात तिला एका पाहुण्यापेक्षा जास्त काही समजलं जात नव्हतं. तिचे वडील गावातले प्रतिष्ठित शेतकरी होते. जवळजवळ 20-25 एकर बागायती जमीन, स्वतःचं मोठं घर आणि गावातल्या बाजारपेठेत स्वतःची 2 दुकानं होती. प्रियाची आई ती 10 वर्षाची असतानाच तिला सोडून गेली होती. त्यामुळे तिच्या वडिलांनी त्यांच्या तिन्ही मुलांना स्वतः वाढवलं होतं. प्रिया घरात सगळ्यात थोरली होती. आई गेल्यानंतर तिच्या दोन्ही लहान भावांना तिनेच सांभाळलं होतं. भावांना, घराला सांभाळत तिने तिचं शिक्षण पूर्ण केलं. लहान भावांची जबाबदारी घेतली. वडिलांना पूर्ण साथ दिली. पण लग्नानंतर ती तिच्या सासरी गेली आणि हळूहळू सासरच्या जबाबदाऱ्यांमुळे तिचं माहेर येणं कमी होत गेलं. वडील वारल्यानंतर तिच्या दोन्ही भावांचं वागणं बदलायला लागलं. वडील जिवंत असताना प्रत्येक गोष्टीत ताई करत असायचे. पण आता प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत तिला हे जाणवून द्यायला लागले की तुझा या घरात काहीच अधिकार नाही. वडिलांच्या कार्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा काही पाहुणे घरात बसले होते, तेव्हा अचानक विकास म्हणाला, प्रियाताई, आता बाबा तर आपल्यात राहिले नाहीत, त्यामुळे तू तुझ्या संसाराकडे लक्ष दे. आता इथली जबाबदारी आम्ही बघून घेऊ. भावांचं बोलणं ऐकून प्रिया हैराण होऊन त्यांच्याकडे बघत म्हणाली, जबाबदारी तुमची आहे म्हणून काय मी या घरची मुलगी राहिली नाही का? लगेच तिचा दुसरा भाऊ अमोल म्हणाला, ताई, तू या घरची मुलगी आहेस, पण लग्नानंतर मुलीचं हक्काचं घर तिचं सासर असतं. आपल्या गावात कुणीही बहिणींना हिस्सा देत नाही. हे ऐकून प्रियाचा चेहरा रागाने लाल झाला. तिला दुःख संपत्तीचं नव्हतं, तर दुःख या गोष्टीचं होतं की ज्या भावांना तिने वाढवलं, त्यांच्यावर आई बनून चांगले संस्कार केले, आज तेच भाऊ तिला परकी बनवण्यासाठी आतुर झाले होते. त्याचवेळी विकासची बायको सुनीता म्हणाली, ताई, वाईट वाटून घेऊ नका, पण आपल्या समाजाचे पण काही नियम आहेत. जर प्रत्येक मुलगी वडिलांच्या संपत्तीत हिस्सा मागायला लागली तर मग मुलांचं कसं होणार? हे ऐकून प्रिया रागात म्हणाली, आई आम्हाला सोडून गेली होती तेव्हा मी या घरची मुलगी नव्हते का? तेव्हा तर मी या घरासाठी सगळं केलं, घराच्या भावांच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. पण आता तिचं ऐकून घेणारं या घरात कोणीच नव्हतं. सगळे पाहुणे फक्त ऐकून घेत बसले होते, कारण जास्त करून पाहुणे भावांचे समर्थन करणारे होते. त्या दिवशी प्रिया खूप वेळ तिच्या खोलीत बसून एकटी रडत होती. तिला सारखं सारखं तिच्या वडिलांचं बोलणं आठवत होतं. तिचे वडील कायम बोलत असायचे, माझी तिन्ही मुलं मला बरोबर आहेत. दुसऱ्या दिवशी प्रिया तिच्या सासरी जाण्याची तयारी करत होती, तेव्हा गावातले जुने वकील पाटील काका घरी आले. त्यांच्या हातात एक फाईल होती आणि चेहऱ्यावर गंभीरपणा स्पष्ट दिसत होता. ते घरात आले आणि सगळ्यांना बाहेर बोलवून बसायला सांगितलं. ते म्हणाले, मला तुमच्या वडिलांच्या संबंधी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हा सगळ्यांना सांगायची आहे. विकास आणि अमोल एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागले. प्रिया पण हैराण होऊन तिथेच बाजूला बसली. घरात कुणालाच माहीत नव्हतं की पाटील काकांच्या जवळ असलेल्या त्या फाईलमध्ये असं काय आहे जे सगळ्या कुटुंबाचे नशीब बदलणार होतं. पाटील वकिलांचे बोलणे ऐकून घरात शांतता पसरली. विकास लगेच म्हणाला, पाटील काका, अशी कुठली महत्त्वाची गोष्ट आहे? पाटील वकिलांनी त्यांचा चष्मा नीट करत फाईल उघडली आणि म्हणाले, तुमचे वडील त्यांच्या मरणाच्या अगोदर 5 महिन्यांपूर्वी माझ्याजवळ आले होते. त्यांनी त्यांचे मृत्यूपत्र तयार करून घेतलं होतं आणि मला स्पष्ट सांगितलं होतं की त्यांच्या निधनानंतर ते घरातल्या सगळ्या लोकांच्या समोर वाचायचं आहे. त्यांचं बोलणं ऐकून दोन्ही भावांच्या चेहऱ्यावर हसू आलं. त्यांना पूर्ण विश्वास होता की वडिलांनी त्यांची सगळी संपत्ती त्या दोघांच्या नावावर केली असणार. पण प्रिया शांतपणे एका बाजूला बसली होती. तिला संपत्तीपेक्षा तिच्या वडिलांची खूप आठवण येत होती. वकिलांनी ते मृत्यूपत्र वाचायला सुरुवात केली.
जसजसे त्या वकिलांच्या तोंडातून शब्द बाहेर येत होते तसे तिथे बसलेल्या लोकांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होते. प्रियाच्या वडिलांची शेवटची इच्छा होती की त्यांची सगळी संपत्ती त्यांच्या तिन्ही मुलांमध्ये समान वाटली जावी. कुणालाही कमी हिस्सा मिळणार नाही. त्यांनी हेही लिहिलं होतं की मुलांमध्ये आणि मुलीमध्ये अजिबात भेदभाव केला जाणार नाही, कारण त्यांची तिन्ही मुलं त्यांच्या आयुष्यात तेवढीच महत्त्वाची आहेत. हे ऐकून विकासचा चेहरा उतरला आणि अमोल रागात उठून उभा राहून मोठ्या आवाजात म्हणाला, हे नाही होऊ शकत. आपल्या गावात आजपर्यंत असं कधीच झालं नाही. पाटील वकील शांत स्वरात म्हणाले, हे सगळं तुमच्या वडिलांनी त्यांच्या मर्जीने लिहिलं आहे आणि त्यावर त्यांची सही आणि अंगठा पण आहे. प्रियाच्या भावजयांच्या चेहऱ्यावर बेचैनी स्पष्ट दिसायला लागली. त्यांना असं वाटत होतं की त्यांच्या संपत्तीमधला सगळ्यात मोठा हिस्सा हातातून निघून जाणार आहे. प्रिया अजून पण शांत होती. वडिलांचे मृत्यूपत्र ऐकून तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. तिला वडिलांची संपत्ती मिळण्याचा आनंद वाटत नव्हता, तर या गोष्टीची मनात शांती होती की तिच्या वडिलांसाठी ती अजून पण त्यांची मुलगी होती. पाटील वकील पुढे वाचायला लागले. तिच्या वडिलांनी अजून एक गोष्ट लिहिली होती. जर त्यांच्या कुठल्याही मुलाने त्यांच्या दुसऱ्या मुलाचा हक्क द्यायला नकार दिला, कुटुंबात भावा-बहिणींमध्ये भेदभाव केला, तर त्यांची गावातली दोन्ही दुकाने सरळ त्यांच्या मुलीच्या प्रियाच्या नावावर होतील. हे ऐकून तिच्या भावांच्या पायाखालची जमीनच सरकली. विकास जवळजवळ ओरडत म्हणाला, काय? अमोलचा चेहरा रागाने लाल झाला, कारण त्यांच्या दोन्ही दुकानांची इन्कम सगळ्यात जास्त होती आणि त्या दोघांची नजर त्या दुकानांवर होती. पाटील वकिलांनी ते पेपर त्यांच्या हातात दिले. त्यावर सगळं स्पष्ट लिहिलं होतं. आज पहिल्यांदा दोन्ही भावांना जाणीव झाली होती की त्यांच्या वडिलांनी सगळं विचारपूर्वक केलं होतं. कदाचित त्यांना अगोदरच त्यांच्या मुलांचा अंदाज आला होता की त्यांच्यानंतर त्यांची दोन्ही मुलं त्यांच्या मुलीसोबत अन्याय करतील. पण ही गोष्ट इथेच संपली नाही. त्या वकिलांनी अजून एक पाकीट त्या फाईलमधून बाहेर काढलं आणि म्हणाले, हे तुमच्या वडिलांनी लिहिलेलं पत्र आहे, पण ते फक्त त्यांच्या मुलीसाठी लिहून ठेवलं आहे. प्रियाचे हात पत्र घेताना थरथरत होते. तिने ते पत्र उघडून वाचायला सुरुवात केली. जशी त्यामधली लिहिलेली पहिली ओळ वाचली, तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. पत्रात तिच्या वडिलांनी जे लिहिलं होतं ते ऐकून घरातल्या लोकांची मान शरमेने खाली जाणार होती. प्रियाने पत्र वाचायला सुरुवात केली. सगळे लोक एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागले. प्रियाच्या डोळ्यातून पत्र वाचताना अश्रू येत होते. काही वेळ तर ती पत्र घेऊन त्याकडे नुसती बघत बसली होती. मग स्वतःला सावरलं आणि हळूहळू वाचायला सुरुवात केली. त्यात लिहिले होते, माझी लाडाची मुलगी प्रिया, जर तू हे पत्र वाचत असशील तर याचा अर्थ आता मी या जगात नाही. मला माहीत नाही मी गेल्यानंतर माझ्यानंतर घरात काय होईल, पण मला एवढं नक्कीच माहीत आहे की तू या कुटुंबासाठी जेवढं केलं आहे तेवढं दुसरं कोणीही करू शकत नव्हतं. सगळ्या लोकांचे चेहरे गंभीर झाले होते. प्रिया पुढे वाचायला लागली. जेव्हा तुझी आई आपल्या सगळ्यांना सोडून गेली होती तेव्हा तू स्वतः एक लहान मुलगी होतीस, पण तू स्वतः तुझ्या भावांची आई बनून त्यांची काळजी घेतलीस. तुझं शिक्षण अर्ध्यावर सोडलंस, तुझी स्वप्न, तुझ्या इच्छा मारून टाकल्यास आणि घराला आणि तुझ्या भावांना सांभाळलेस. आज जर विकास आणि अमोल त्यांच्या पायावर उभे आहेत तर त्यात तुझे पण तेवढेच योगदान आहे जेवढं माझं. वडिलांनी लिहिलेले ऐकून त्या दोघांनी लाजेने मान खाली घातली. ती पुढे वाचू लागली. मला भीती वाटत आहे की मी गेल्यानंतर ते लोक तुला परके समजतील, तुझ्यावर अन्याय करतील. म्हणून मी हे पत्र तुझ्यासाठी लिहून ठेवत आहे. म्हणजे सगळ्यांच्या लक्षात राहील की मुलगी कधीच परकी नसते. ज्या घरात ती लहानाची मोठी झाली त्या घरावर तिचा पण तेवढाच हक्क असतो जेवढा तिच्या भावांचा. पत्र वाचता वाचता तिचा आवाज भरून आला. ते ऐकून घरात असलेल्या पाहुण्यांचे डोळे पण भरून आले. तेवढ्यात तिची धाकटी भाऊजाई रेखा मध्येच म्हणाली, पत्र लिहून ठेवल्यामुळे काय होणार आहे? संपत्तीच्या 3 वाटण्या झाल्यामुळे नुकसान तर फक्त आमचेच होणार आहे. तिचं बोलणं ऐकून घरातले वातावरण अजूनच गरम झाले. विकास पण हिम्मत करून म्हणाला, वकील साहेब,
आम्ही या निर्णयावर परत विचार करू शकतो का? पाटील वकील कठोर आवाजात म्हणाले, हा कुठला खेळ नाही. हे कायद्याने मान्य केलेले पेपर आहेत. अमोल रागात म्हणाला, मग ठीक आहे, आपण कोर्टात भेटू. हे ऐकून प्रियाने सरळ भावांकडे बघितलं. यावेळी तिच्या डोळ्यात पाणी नव्हतं. ती स्पष्ट शब्दात म्हणाली, जर तुम्हा दोघांना कोर्टात जायचं असेल तर नक्की जा, पण त्या अगोदर माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. प्रिया म्हणाली, आईच्या जागेवर मी दिवसरात्र तुमच्या दोघांची काळजी घेत होते. तेव्हा काय मी या घरची मुलगी नव्हते का? जेव्हा बाबा आजारी पडत असायचे तेव्हा मी पळत येऊन त्यांची सेवा करत असायचे. तेव्हा काय मी परकी होते का? पण आज फक्त संपत्तीसाठी मी तुम्हाला परकी झाले. तिच्या बोलण्याने घरात शांतता पसरली. याचे कोणाजवळही उत्तर नव्हते. तेवढ्यात त्यांच्यातलेच एक म्हातारे पाहुणे उठले आणि म्हणाले, प्रिया, माधवरावांनी जे केलं ते अगदी बरोबर केलं आहे. जर या सगळ्यावर प्रियाचा हक्क नसेल तर दुसऱ्या कुणाचाही नसणार आहे. हळूहळू घरात असलेले पाहुणे प्रियाच्या बाजूने बोलायला लागले. आज पहिल्यांदा तिच्या दोन्ही भावांना जाणवले होते की गावातले लोक, पाहुणे त्यांच्या बाजूने नाहीत. पण ते दोघेही अजून पण हट्ट सोडायला तयार नव्हते. त्या दिवशी गुपचूप त्या दोघांनी तहसीलदार ऑफिसमधून कागद काढायचा प्रयत्न केला. त्यांना असं वाटलं की बाबांच्या मृत्यूपत्रात काही त्रुटी भेटेल. पण तिथे गेल्यावर त्यांना जे समजलं ते ऐकून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांच्या बाबांचे मृत्यूपत्र पूर्णपणे वैध होतं. कायद्यात त्यांची नोंद केलेली होती आणि सगळ्या प्रक्रिया पूर्ण केल्या होत्या. आता ते मान्य करण्याव्यतिरिक्त त्यांच्या हातात काहीच उरलं नव्हतं. एवढंच नाही तर त्यांच्या वडिलांनी मोठ्या अधिकाऱ्यांच्या समोर सांगितलं होतं की त्यांच्या मुलीला त्यांच्या संपत्तीमधून वंचित करायचं नाही किंवा हक्क हिसकावून घ्यायचा नाही. दोघे भाऊ जड पावलांनी घरी परत आले. आता त्यांना समजलं होतं की कोर्ट कचेरीच्या नादी लागून पैसा आणि इज्जत दोन्ही मातीत जाईल. पण त्यांच्या मनातली लालच अजून पण संपली नव्हती. दुसऱ्या दिवशी घरात परत बैठक झाली. यावेळी प्रिया पण ठाम होती. तिला आता कुणाच्याही कुठल्याही गोष्टीची भीती नव्हती. तिच्याजवळ तिच्या वडिलांचा विश्वास आणि कायद्याची साथ होती. पाटील वकिलांनी संपत्तीच्या वाटण्यांचे कागद समोर ठेवले. सगळ्यांची नजर प्रियावर होती. थोड्या वेळाने प्रिया म्हणाली, मी माझा स्वतःचा हक्क घ्यायला आले आहे, कुणाचा हक्क हिसकावून घ्यायला नाही. तिचे दोन्ही भाऊ शांत बसले होते. प्रिया म्हणाली, बाबांनी स्वतः मला समान वाटणी दिली आहे, त्यामुळे मी माझा हक्क नक्की घेणार. पण हे घर तुटताना मी नाही बघू शकत. हे ऐकून सगळे हैराण होऊन तिच्याकडे बघायला लागले. प्रिया तिचा निर्णय ऐकवत म्हणाली, जमीन आणि दुकानात जो माझा हिस्सा आहे तो माझ्या नावावर होईल. पण जमीन आणि दुकानाचे सगळे व्यवहार तुम्ही दोघं सांभाळून घ्याल. मला फक्त माझा हक्क हवा आहे, उपकार नाही. तिचं बोलणं ऐकून सगळ्या लोकांनी यासाठी होकार दिला. तिच्या दोन्ही भावांनी नजर खाली केली होती. आज पहिल्यांदा त्या दोघांना जाणीव झाली होती की ज्या बहिणीला ते लालची समजत होते तिला तर फक्त घरात मान सन्मान आणि इज्जत हवी होती. थोड्या वेळाने विकास उठून बहिणीच्या जवळ आला. त्याचे डोळे पाण्याने भरले होते. तो हात जोडून म्हणाला, ताई, आमच्याकडून खूप मोठी चूक झाली. बाबा गेल्यानंतर आम्ही खूप लालची झालो होतो. अमोल पण रडत म्हणाला, ताई, आम्हाला माफ कर. प्रियाने रडत दोन्ही भावांना प्रेमाने मिठी मारली. त्या दिवशी वाटण्यांच्या कागदांवर तिघा भावा बहिणींची नावे बरोबरीने नोंद झाली. पहिल्यांदा त्या घरात मुलीला तिचा हक्क मिळाला होता, कोणाच्या दयेने नाही तर तिच्या स्वतःच्या हक्काच्या रूपात. संध्याकाळी प्रिया तिच्या सासरी परत निघाली होती. तिने जाताना वळून मागे बघितलं. तेच घर जिथे कधी काळी तिला परके बोलले जात होते, आज ते परत तिला स्वतःचं हक्काचं घर वाटत होतं. तिचे वडील आता या जगात नव्हते, पण त्यांच्या शेवटचा निर्णय त्यांच्या मागे एक मोठी शिकवण सोडून गेला होता. मुलगी तिच्या लग्नानंतर माहेरचे घर सोडू शकते, पण तिचे हक्क आणि नाती नाही.